नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते आणि सुरुवातीलाच आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 50। पुलवामा येथील हल्ला आणि त्यानंतर झालेल्या एअर स्ट्राईकवरून सुरू असलेल्या राजकारणावरून भाजप सरकारवर राज ठाकरे यांनी जोरदार टीका केली। सर्व पातळीवर अपयशी ठरलेले हे सरकार लोकसभा निवडणुकीच्या काळात पुलवामा सारखा अजून एक हल्ला घडवून आणेल अशी शंका राज ठाकरे यांनी उपस्थित केली। भारतीय जवान बॉम्ब टाकायला चुकले नसून माहिती चुकीची दिल्याचा आरोप देखील राज ठाकरेंनी दिलाय। तर 200-300 सोडा 10 जरी मारले असते तरी अभिनंदन भारतात आलाच नसता असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलंय। मी लोकसभेच्या जागा मागितल्याच नाही, किती जागा मागितल्या हे पत्रकारच ठरवत आहेत असं राज ठाकरे म्हणाले। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनी ते बोलत होते। मनसेचा वर्धापन दिन सोहळा बांद्रातील रंगशारदा सभागृहात पार पडला। या सोहळ्याला क्षमतेपेक्षा जास्त लोक जमा झाले होते। यावेळी सभा संपल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांना सभागृहाबाहेर पडताना हुल्लडबाजी केल्याचा प्रकार दिसून आलेला आहे। विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक पार पडली। या बैठकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, अजित पवार, छगन भुजबळ, जयंत पाटील, नसीम खान हे देखील उपस्थित होते। मुंबईत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक पार पडली। यावेळी दिल्लीच्या बैठकीत आघाडीचा अंतिम निर्णय होईल असं स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी दिलं। मोबाईल खरेदीत पंकजा मुंडेंनी 106 कोटींचा घोटाळा केल्याचा खळबळजनक आरोप धनंजय मुंडेंनी केलाय। याबाबत मुख्यमंत्र्यांना भेटून हा निर्णय रद्द करण्याची मागणी करणार असल्याचं धनंजय मुंडे म्हणाले। तर 16 मंत्र्यांचे भ्रष्टाचार बाहेर काढले, त्यात माझी बहीणही आहे, हे माझं दुर्दैव असल्याची खंत धनंजय मुंडेंनी व्यक्त केली। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक 2020 पर्यंत पूर्ण करू अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली। आमचं सरकार हे संविधानानुसार काम करत राहील असं मुख्यमंत्री म्हणाले। बीडच्या गेवराईत पंकजा मुंडे यांना जाहीर भाषणात कार्यकर्त्यांनाच उमेदवारी जाहीर करण्याबाबत प्रश्न विचारला। यावेळी कार्यकर्त्यांनी उमेदवाराचं नाव घेतल्यानंतर पंकजा मुंडे यांनी आपल्या शैलीत कार्यकर्त्यांना बिनडोक म्हटलेलं आहे। शिरूरमध्ये राष्ट्रवादीतील गटबाजी उफाळली असून अमोल कोल्हेंना तिकीट दिल्यास काम न करण्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिलाय। शिरूरमधून विलास लांडेंनाच उमेदवारी मिळावी अशी मागणी आता कार्यकर्ते करतायत। मावळमधून पार्थ पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याची माहिती मिळते। पार्थ यांना उमेदवारी देण्याची मागणी राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांनी केल्याचं नेत्यांनी म्हटलंय। शरद पवारांच्या मध्यस्थीनंतर दोन्ही राजे एकत्र आलेत। उदयनराजे आणि शिवेंद्रराजे हे दोनही एका दिलानं आता निवडणूक लढणार आहेत। मुंबईतील बैठकीत दोन्ही राजेंमध्ये मनोमिलन झालंय। काँग्रेसचे माजी आमदार आणि किसनवीर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी गुहागरमध्ये शिवसेना कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता। यावेळी हजारोंच्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते। यावेळी सुद्धा आपण जिंकू असा विश्वास व्यक्त करत मागील 5 वर्षात कशा पद्धतीने निधी आणला याची माहिती यावेळी अनंत गीते यांनी दिली। लोकसभा निवडणुकीच्या तारखांची येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये घोषणा होण्याची शक्यता आहे। याच अनुषंगाने शनिवारी निवडणूक आयोगाची एक बैठक पार पडली। या बैठकीमध्ये कोणत्याही सैन्य अधिकाऱ्याचा किंवा जवानांच्या फोटोचा वापर प्रचारासाठी करू नये अशी तंबी देण्यात आलेली आहे। 1999 मध्ये कंधार विमान अपहरणावेळी मसूद अझहरला कुणी सोडलं असा सवाल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना विचारला। आम्ही आतंकवादासमोर झुकत नसल्याचंही राहुल गांधी यावेळी म्हणाले। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एखाद्या दहशतवादासारखे दिसतात, कधी ते आपल्यावर कोणता बॉम्ब टाकतील याची सतत भीती वाटत राहते अशी टीका काँग्रेसच्या नेत्या आणि अभिनेत्री विजया शांती यांनी केली। तेलंगणा येथे झालेल्या काँग्रेसच्या रॅलीत त्या बोलत होत्या। यावेळी राहुल गांधी देखील उपस्थित होते। नीरव मोदीच्या हस्तांतरणाला ब्रिटनच्या गृहमंत्र्यांनी मंजुरी दिली। या संदर्भात वेस्टमिनिस्टरच्या न्यायाधीशापुढे कागदपत्राची पूर्तता झाली असून लवकरच नीरव मोदीला भारताच्या ताब्यात देण्यात येणार आहे। हिमाचलच्या किन्नौर जिल्ह्यातील नमदन्या डोंगरी भागात बेपत्ता झालेल्या 6 जवानांपैकी 4 जवानांचे मृतदेह सापडले। शनिवारी आणखी एका जवानाचा मृतदेह सापडला असून 7 जॅक रायफलचे हे रायफलमॅन नितीन राणा यांचा यात मृत्यू झालाय, तर आणखी दोघांचा शोध सुरू आहे। पाकिस्तानातील जैश ए मोहम्मद या संघटनेचा प्रमुख मसूद अझहरला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करावं असं आवाहन भारताने संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेच्या सर्व सदस्यांनी केले। फ्रान्स, अमेरिका व ब्रिटन यांनी गेल्या 7 आठवड्याभरात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत मसूद अझहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्ताव ठेवला होता।
रेल्वेखाली उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाचे प्राण रेल्वे पोलिसांनी वाचवले. हसन पटेल असं या रेल्वे पोलिसाचं नाव असून त्याच्या सतर्कतेमुळे या ज्येष्ठ नागरिकाचे प्राण वाचलेत. दादर स्थानकावर ट्रॅक क्रॉस करताना एक महिला थोडक्यात बचावली आहे. रात्री 8च्या सुमारास महिलेला फास्ट लोकलची धडक बसली. यावेळी तातडीने आरपीएफ कॉन्स्टेबल गंभीर जखमी अवस्थेतील महिलेला रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे या महिलेचे प्राण वाचले. जत तालुक्यातील वज्रवाड येथील एका अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. तिच्यावर अत्याचार करून खून केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. या अल्पवयीन मुलाचा मृतदेह संशयितरित्या विहिरीत सापडला. या घटनेमुळे मात्र परिसरात खळबळ उडाली. लांजा तालुक्यातील वेळ गावात दुहेरी हत्याकांडाचा प्रकार उघडकीस आलाय. जमीन आणि घराच्या वादातून पुतण्याने चुलता आणि चुलतीच्या डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केलेली आहे आणि या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. रायगड जिल्ह्यातील माणगावमध्ये रक्तचंदनाच्या साठ्यावर महसूल संचालनालयानं मुंबई यांनी कारवाई केलेली आहे. या कारवाईत 3,722 किलो वजनाचे 131 नग हस्तगत करण्यात आले. या चंदनाची किंमत 1,86,00,000 रुपये आहे. पुण्यात एटीएम सेंटरमध्ये स्किमर बसवून त्याद्वारे कार्ड क्लोनिंग करून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या नायजेरियन टोळीचा कोंढवा पोलिसांनी पर्दाफाश केला. कोंढवा पोलिसांनी या प्रकरणी नायजेरियन तरुणीला अटक केली असून त्यांनी शहरातील 40 ते 50 लोकांच्या खात्यातून लाखो रुपये लंपास केल्याचं समोर आलंय. भिवंडी शहरातील एका 4 वर्षीय चिमुरडीचे अपहरण करून तिची हत्या केल्याचा हृदयद्रावक घटना 2 एप्रिल 2018 मध्ये घडली होती. या हत्येप्रकरणी पोलिसांनी आबेद मोहम्मद अजमीर शेख या आरोपीला अटक केली होती. जिल्हा सत्र न्यायालयाने जागतिक महिला दिनी या आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली. न्यायालयाच्या निर्णयावर या चिमुरडीच्या आईवडिलांनी आता समाधान व्यक्त केले. नाशिकच्या गंगापूर येथे प्ले ग्रुपच्या शिक्षिकेकडून आजारी चिमुरड्याला बेदम मारहाण झाली. या मारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून या प्रकरणी शिक्षिकेविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. साफल्य रुग्णालयाच्या डॉक्टरांनी बिल न घेता बाळाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिलाय. बिलाशिवाय मृतदेह ताब्यात घेण्यास रुग्णालयाने नकार दिला होता आणि त्यानंतर TV9 मराठीनं ही बातमी लावून धरल्यानंतर डॉक्टरांनी बाळाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. अंबड तालुक्यातील गोंदी जवळील लखमापुरी गावातील पत्त्याच्या क्लबवर पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी 18 जुगारींना अटक केली आहे. तर या कारवाईत 4 मोटरसायकली, 2 महागडे मोबाईल, रोख 54,000 रुपये आणि जुगार साहित्याचा एकूण 3 लाखांपेक्षा जास्त मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. चाळीसगावमध्ये जळगाव गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 2 कारमधून 600 किलोचा गांजा जप्त केलेला आहे. या गांजाची किंमत 44 लाख इतकी असून या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. अंगावर विजेची तार पडल्यामुळे भावी वधूचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमधील भावसिंगपुरी येथे घडली. मोनिका मिसळ असं या दुर्दैवी मुलीचं नाव असून अवघ्या 1 महिन्यानंतर तिचं लग्न होतं. धूम स्टाईलने दुचाकी चालवणाऱ्यांवर आता कारवाई करण्यासाठी पोलिसांनी नामी शक्कल लढवलेली आहे. दुचाकीस्वारांवर पकडण्यासाठी एक विशेष पथकच तयार केलं असून या पथकातील पोलीस साधूचा भिकारीचा सोंग घेऊन सिग्नलवर उभे राहतात. एखाद्या दुचाकीस्वाराने पोलिसांना चुकून पळ काढला तर सोंग घेतलेल्या पोलिसांना सिग्नलवर अडवून त्यांच्यावर कारवाई करतात. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर खोपोलीजवळ ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात 4 जण ठार झाले असून 2 जण जखमी आहेत. जखमींना लोकमान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. काँग्रेस भवनाचा खर्च हा प्रांगणात असलेल्या दुकानांकडून मिळणाऱ्या भाड्यावर भागत असल्याचा प्रकार उघडकीस आलाय. दरम्यान जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट संदीप पाटील यांच्याकडे पैसे नसल्याने त्यांच्यासाठी भीक मागो आंदोलन करणार असल्याचा इशारा काँग्रेसच्या महिला शहराध्यक्ष अरुणा पाटील यांनी दिलाय. उसाच्या FRP रकमेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे कराड तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केलं गेलंय. मात्र याची प्रशासन अथवा साखर कारखान्यांची कसलीच दखल न घेतल्याने संतप्त शेतकऱ्यांनी कराड विटा रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केलं. मातंग समाजाला आरक्षण मिळावं यासाठी लहुजी शक्ती सेनेने पुण्यातील स्वारगेट चौकात आंदोलन केलं. यावेळी आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या ताकतोडे यांनी सरकारने लवकर मदत द्यावी, मातंग आरक्षण प्रश्न मार्गी लावावा या मागण्यांचं निवेदन पालकमंत्री गिरीश बापट यांना देण्यात आलंय. तर पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बुलढाणा जिल्ह्यातील शहीद झालेल्या 2 जवानांच्या कुटुंबियांना पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने मदत केली. यावेळी शहीदांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या घरांच्या पायाभरणी आणि घरे हस्तांतरणाचा कार्यक्रम पालकमंत्री विजयकुमार देशमुख, गृहनिर्माण महामंडळाचे सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी 975 घरांच्या प्रकल्पांचं भूमिपूजन आणि 200 घरांच्या चाव्यांचं वाटपही करण्यात आलं. त्यामुळे बांधकाम कामगारांना केवळ 3 लाखात चांगल्या दर्जाची हक्काची घरं मिळाली.
एकीकडे स्वच्छ सर्वेक्षणात कल्याण डोंबिवली महापालिकेने 97व्या क्रमांकावर उडी घेतली, मात्र 97 वरून 77व्या क्रमांकावर उडी घेतली. मात्र दुसरीकडे डोंबिवलीत नागरिक आयकर भरत नसल्याचं समोर आलंय. यावर्षी आयकर भरणाऱ्यांमध्ये 30% घट झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी लवकरात लवकर आयकर भरावा यासाठी आयकर विभागाकडून जनजागृती रॅली काढण्यात आली. वर्सोवा कोळीवाड्यातील 5 एकर जागा काही पुढाऱ्यांनी बिल्डरच्या साहाय्याने विकली. ती जागा वाचवण्यासाठी वर्सोवातील महिलांनी बिल्डर लॉबी विरोधात आंदोलन सुरू केलं. यासाठी या महिला कोर्टातही गेल्या, मात्र त्यांच्याकडे कोर्टात लढण्यासाठी पैसे नसल्याने महिलांनी सी फूड फेस्टिवलचं आयोजन करून आंदोलनाची ताकद वाढवली. आज 3ही मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार असून गाड्या रद्द करण्यात आल्या. कल्याण ते दिवा, सीएसएमटी ते चुनाभट्टी आणि वांद्रे ते चर्चगेट दरम्यान मेगा ब्लॉक आहे. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी याचा विवाह हिरे व्यापारी रसेल मेहता यांची मुलगी श्वेता हिच्याशी मोठ्या दिमाखात पार पडला. बीकेसी मधल्या वर्ल्ड जिओ सेंटरमध्ये हा विवाह सोहळा संपन्न झाला. या निमित्ताने बीकेसी मधील बराचसा परिसर फुलं आणि विद्युत रोषणाईने सजवण्यात आला होता. या लग्न सोहळ्याला उद्योग, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली होती. मुकेश अंबानींचे बंधू अनिल अंबानी, अभिनेते जॅकी श्रॉफ, दिग्दर्शक राजकुमार हिरानी, अभिनेत्री जुही चावला, करण जोहर, रणबीर कपूर तसंच क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आदी मान्यवर उपस्थित होते. आकाश अंबानींच्या वरातीत अनेक बॉलिवूड स्टार्स मिका सिंगच्या गाण्यावर थिरकताना दिसले. यावेळी शाहरुख खान, आमिर खान, रणबीर कपूर, प्रियांका चोप्रा, नीता अंबानी आणि स्वतः आकाश अंबानी या वरातीत नाचताना दिसले.